देवाला दाखवलेला आहे लाडूचा नैवेद्य आणि आपण बघूयात पुढे लाडूची प्रोसेस। रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये। मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात? तुम्ही मजेत असताल आणि मजेत राहा। तर ना आज आपण बनवतो आहे दामट्याचे लाडू। आता दामट्याच्या लाडूची रेसिपी मी बऱ्याच वेळा युट्यूबला नाही पण इंस्टाग्रामला वगैरे शेअर केलेली आहे बऱ्याच वेळा। रेसिपीचा काही एवढा विषय नाही, पण आज लाडू का तर लाडूला आज म्हणजे आखाडा महिन्यात काहीतरी गोड म्हणजे तळतात काही, असं का तळतात हे मला काही माहित नाही, पण आखाड्यात आमची आई तर तळायची असं गोड, म्हणजे कापण्या करायची, शंकरपाळ्या करायची किंवा असं करंजा वगैरे काय करायची। मेन म्हणजे जास्त तर त्यावेळेला इतकं काही नव्हतं, तर त्यामुळे बाजरीच्या कापण्या करायची, गोड कापण्या करायची आपल्या गव्हाच्या पिठाच्या आणि बेसन पीठ घालून थोडंसं कापण्या करायची, आणि ती माहिती आहे त्यामुळे मग आखाडा तळायचा म्हणून हे केलेलं आहे। दुसरं कारण एक आहे की रात्री मी काय माहिती का, आमच्यात रोज डब्यासाठी रोज भुणभुणे एवढा छान स्वयंपाक करते माणूस, तरी पण रोज पातळ भाजी दिली तर दुपारी मेसेज करतात की भाजी खराब झाली म्हणून, आणि सुकी भाजी दिली तर म्हणतात तोटर बसते, जेवू वाटत नाही, असं होतं तसं होतं। मग आता काय करावं, माझं डोकं चालत नाही। मग रात्री राग त्या डब्यात रिटर्न आलेल्या 2 चपात्या बघितल्या ना, माझं डोकंच फिरलं। मी विचारलं रागात तुम्हाला जेवण डबा पाहिजे का नाही पाहिजे? नाही पाहिजे म्हणून मी पण आज 9 वाजता उठले, 8 वाजता उठले आणि डबाच नाही केला, फक्त चहा दूध दिलं प्यायला आणि दिलंच नाही। काय करणार आहे ना हो, एवढं मेहनत लागते या गोष्टी करायला, आणि प्रत्येक गोष्ट किती महाग झालेली आहे। ठीक आहे, आता कमवणारे तेच आहेत किंवा आपण त्याला फक्त सपोर्ट करतोय किंवा आपणही त्यात कॉन्ट्रीब्युशन करतोय किंवा जे काही असेल ते करतोय, पण व्हॅल्यूबल पाहिजे ना, जे आहे ताटात वाढले ते खायला पाहिजे। असं मला तरी असं वाटतं की नावं नाही ठेवायला पाहिजे, जे आहे ना ते खाल्लं पाहिजे। आता आवडत ही भाजी नाही, ती भाजी आवडत नाही, मग करायची काय सांगा ना भाजी? शेवग्याने असं होते, भोपळ्याने तसं होते, ह्यानी हे होते आणि त्याने ते होते, मग करायला आहेतच कुठल्या भाज्या? वांगा आवडत नाही, फक्त बटाटा आवडतो, तो बी खाऊ वाटत नाही, मग करायचं काय? भाजी ऑप्शन काय सांगा ना, काय करायचं काय? बरोबर आहे की नाही? बटाट्यापासून सुरुवात करू। बटाटा आवडत होता पण खाऊ वाटत नाही, वांग आवडत नाही, शेवगा आवडत नाही, अजून मटकी आवडती, मूग आवडत नाही। रोज मटकी केली की म्हणायचं मटकीच केली, म्हणजे 1-2 दिवसांनी जरी केली तरी गवारीची शेंग आवडत नाही, ढोबळी मिरची आवडत नाही, मग करायचं काय? काय भाज्या असतात, फ्लावर पण चांगला लागत नाही, सगळ्याची आपली आपली वेगळी कारण आहे। पालक खाल्ल्यावर जुलाब होतात, शेपू आंबट चुक्याची शेपूची भाजी आवडत नाही, मेथीच्या भाजीने टोटरे बसतात। आता तुम्ही भाजीचं नाव सांगा कुठलं की जी शिल्लक आहे? आलाय भाजीवाला बाहेर, ते आता भाजी कुठली आली पहिलं बघते जाऊन, मग भेटू आपण। तर लाडूच्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तळून घेतल्याच्या नंतर ही साखर आहे, मला वाटतं 1.25 किलोच्या दरम्यान 1.5 किलो वगैरे साखर घेतली असेल, मग काही एवढं मोजमाप करत नाही। नंतर साखरेचा पाक करायला ठेवला, आणि पाक करायला ठेवल्याच्या नंतर जेवढे साखर आहे ना, फक्त साखर भिजल एवढेच पाणी मी ओतलं, कारण माझी आई तशी सांगते की साखर भिजल एवढंच पाणी आपण ओतायचं। नंतर गव्हाचं पीठ मळून घेतलं चपात्या करण्यासाठी। मी म्हटलंच ना आज सकाळी डबा केला नव्हता, मग आज संध्याकाळी साखर संगीत जेवण तर झालंच पाहिजे। मग बारीक असं छान वाटून घेतलं सगळं। आता पहिलं तर गावाकडच्या बायका इतकं वाटायच्या, हे मिक्सर म्हणजे उकळात कुटायच्या, नंतर चाळायच्या, बरंच काय काय करत होत्या बायका, पण आता आपल्याला सगळं सोपं झालेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही। आणि मग पाक यायला बराचसा वेळ लागला, तसा बराचसा, इतकं काही शिवम मला म्हणतो दाखव, पण सगळ्यांनाच माहिती आहे पाक कसं करतात, आणि त्यामुळे हा तर वेगळाच पाक आहे। कारण मी जे लाडू बनवते ना ते एकदम, मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं की माझ्या नवऱ्याला एकदम असे मऊ लाडू लागतात, ते कडक झालेला अजिबात लाडू चालत नाही, त्यामुळे मी आता ते लाडू वळायला पण 2 दिवस लागतात, इतके ते म्हणजे नरम होऊन जातात। मग नंतर पाक तयार होत चालला होता, तोपर्यंत हे करत बाकीच्या चपात्या केल्या, चपात्या करत मग दुपारच्या पनीरची आठवण झाली। मग शिवमला म्हणलं चल तुला पराठा बनवते शिव, मग शिवमसाठी पराठा बनवला पनीरचा, जस्टमध्ये पटकन बनवून घेतला पराठा त्याच्यासाठी। त्यात थोडंसं काय घातलं, आज काहीच नव्हतं, कोथिंबीर नव्हती किंवा इतर काहीच इन्ग्रेडियंट माझ्याकडे घरामध्ये नव्हत्या, कोथिंबीर पण नव्हती किंवा बाकीचं पुदिना म्हणा किंवा काही, त्याला खूप साऱ्या गोष्टी आवडतात त्याच्यात घातलेल्या, फक्त मिरची पावडर घातली, मसाला घातला, आणि इतका छान पराठा झाला ना, त्याला खूप आवडला, त्याने खूप आवडीने खाल्ला, जो तुम्हाला पुढे दिसेलच।
पटपट करून घेतलं सगळं काम आणि लाडूचे तोपर्यंत चाचणी येतच होती आणि इतका पसारा किचनवरचा की विषयच नाही, दरवेळेस होत होता असा. आणि हे जे पाक बघायची जी प्रोसेस आहे ना, माझ्या आजीचं आणि आईची मला प्रत्येक वेळेस आठवण येते की माझी आजी पण अशीच करायची, प्रत्येक वेळेस पाण्यात टाकून बघायची. तर माझी आई माझ्या आजीला रागवायची, म्हणजे तोंडावर तर नव्हती बोलत पण पाठीमागं बोलायची की ह्याच्यातच आजी छटाक साखर वाया घालवते, अशी माझी आई म्हणायची. आमच्या आईची इच्छा होती की असं बोटावर वगैरे घेऊन बघायला पाहिजे, पण माझी आजी तशी करत नव्हती. तोपर्यंत इकडं पराठा तयार झालेला होता आणि आता इतकं कळायला लागले, मी नेहमीच सारखं म्हणते ना, शिवमला लय प्रोटीन वगैरे सगळं कळायला लागले. आम्हाला तर काही ढेकळाचं कळत नव्हतं, एवढं लहानपणी जे मिळेल ते खायत होतो, पण ह्याला लय कळायला लागले आता प्रोटीन वगैरे. मग छान एकाच साईडनी तूप लावलं, मला भीती वाटत होती उलटना आणि घी बापरे पोळायचं तर नाही आहे ना हे हाताला, तरी पण आता चला ठीक आहे, सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, आपल्याला जमलंच पाहिजे आणि जमतंच आहे आपल्याला. पण शिवम किचनवर आला की मला प्रचंड भीती वाटते भाजायची, कारण त्याने दिवाळीत एकदा मला भाजवलेलं आहे ना, त्याचा डाग अजून गेलेला नाही, त्यामुळे मला खूप भीती वाटते भाजायची. पण आम्ही काय करायला लागले की हा मध्ये येतोच आणि तसंही कॅमेरा धरायला किंवा काही गोष्टी करायला तो शिवम लागतो, शिवाय काय होत नाही. मग नंतर थोडंसं केसर घालून घेतलं ह्याच्यामध्ये आणि केसर घातल्याच्यानंतर विलायची पावडर घातली खूप सारी आणि नंतर मीच विचार केला की आता बस आपण गोळी वगैरे यायची वाट बघायची काही गरज नाही आहे. मग पटकन आम्ही ते पाकात वाटायचं ठरवलं आणि मग शिवमचा पराठा आणि शिवमला दही आणि पराठा दिला आणि त्याने तो एन्जॉय केला. नंतर पाक झालेलाच होता, लाल थोडीशी गोळी आली ना की विषय संपला म्हणायचं, गोळी येऊनच द्यायची नाही. मग गोळी आली की मग लाडू बिघडतो, म्हणजे हा तर लाडू माझ्याकडून तर बिघडतो, म्हणजे टाईट होतो खूप. आणि मग ते लाडू शिवमचे पप्पा अजिबात हात लावत नाहीत, मलाच ते मी ह्याच्या आधी केलं होतं ना, टाईट झाला होता पाक तर बापरे खाल्ले नाही, अक्षरशः कचरेवाडीला सगळे लाडू देऊन टाकले आम्ही. ती पण फार विचारते की देवाचा नैवेद्य असेल तर देऊ नका, आम्ही ख्रिश्चन देवाचं करतोय, म्हणजे हे पण असं पण असतं का, हे इतकं मला टेन्शन येते असल्या गोष्टींचं सगळ्या. मग यानंतर चारी बाजून थोडं तूप टाकून घेतलं, खूप सारे मनुके टाकून घेतले, सगळं घालून घेतले मनुके आणि तूप घालून घेतलं आणि थंड व्हायला मशीनच्या खाली जिथं पोळलं नाही पाहिजे किंवा शिवमचा पाय नाही लागला पाहिजे, माझा पण पाय नाही लागला पाहिजे, अशा ठिकाणी हे ठेवून दिलं. आणि नंतर शिवमच्या पप्पा आल्याच्या नंतर 2 ते 2.5 तासानंतर मी लाडू वळायला घेतले. ते जेवता मी लाडू वळून घेतले, पण व्हॉइस ओव्हर केला कारण TV चालू होतं. वाजले मला हे सगळं आवरायला 11:15, बरोबर 11:15 वाजलीच. हे दोघं झोपायची, ओमची तयारी झालेली आहे झोपायची आणि ते झोपलेले आहेत. भांडी घासून झालेले आहेत, किचन सगळं आवरून झालेलं आहे आणि इकडं आहे आता संध्याकाळचं लाडू आहेत ना, अजून डब्यात नाही ठेवलेले, आता हे फक्त असे मी झाकून ठेवणार आहे कारण उद्या भरणार आहे त्या डब्यामध्ये. आणि आता उद्यासाठी हे माझ्यासाठी मेथीदाणा भिजवलं, हे भाजीसाठी चवळी भिजवली आणि याच्यामध्ये आहे शिवमसाठी मनुके 4 आणि 4, 8, 9, 10, 11, 12 भिजवलेले आहेत आज. आणि ही आहे आपली सिनेमन टी. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राम राम मंडळी.